मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत बदलापूरमध्ये। बदलापूर प्रभाग क्रमांक 12 संजय गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि शिवसेनेने एक मोठी जबाबदारी संजय गायकवाड यांच्याकडे सोपवली आहे। संजय गायकवाड, नमस्कार। नमस्कार। येऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जात आहात? नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। 2025 ला होऊ घातलेली कुळगाव बदलाव नगरपालिकेची नगरपरिषदेची निवडणूक मला गेले मी आज 25 ते 30 वर्ष मी समाजकारण राजकारण करते। 10 वर्ष मी इथला हा प्रभागाचा मी नगरसेवक होतो। त्याच्यानंतर 2015 नंतर इथे विरोधक नगरसेवक होत्या, मॅडम होत्या। त्याच्यानंतर करोना आला आणि करोनानंतर निवडणूक कुठली पद्धत झाली नाही आणि 2025ला आता निवडणूक आयोगाने डिक्लेअर केली आणि मी या स्वतः शिवसेनेचे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच या शहराचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी मला या प्रभागात उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आणि आजपासून आम्ही सर्व लोक कामाला लागलेले आहे। गेली 25 ते 30 वर्ष मी समाजकारण राजकारण करीत आहे। या भागामध्ये गेले 25 वर्षापासून ह्या भागाचा विकास कसा होईल हाच माझा हेतू आहे। महिलांसाठी या आज महाराष्ट्राचे ज्यावेळेला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे होते, त्यांनी लाडली बहिणीचा जी योजना घेऊन आले होते। आम्ही या वार्डमध्ये 1,500 ते 1,000 लोकांचे फॉर्म, माझ्या बहिणी लोकांचे फॉर्म भरून घेतले। त्यांना या वार्डमध्ये कमसे कम नाही म्हणला तर आज 1,500 महिलांना या 1,500 रुपये चालू झालेले आहेत आणि इतर कामं आम्ही करतोय। आज मॅडम माझ्याकडे 15 बचत गट आहेत आणि 15 बचत गटामधून माझी ह्या बचत गटाची संस्था निर्माण झालेली आहे आणि या संस्थे निर्माणातून आज माझ्या बचत गटाला महाराष्ट्र शासनातर्फे भरपूर योजना मिळतात आणि शासनातर्फे त्यांना 5-5 लाखाचं अनुदान मिळतो आणि माझ्या महिला, माझ्या भगिनी कशा पायावर उभ्या राहतील हे माझा हेतू आहे। गेली 1.5 वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय वामनदादा म्हात्रे यांनी एक माझ्या बहिणींसाठी एक योजना घेऊन आली होती। ती योजना होती या माझ्या बहिणींसाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शिलाई मशीन आणि घरघंटी त्यांना देण्यासाठी शासनाने दिली होती आणि 200 लोकांना मी माझ्या बहिणींना या प्रभागामध्ये शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप केली, तर जेणेकरून माझ्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे, त्यांनी बिझनेस केला पाहिजे हे हेतूने आमचं ध्येय होतं। आज आमच्या बचत गटामार्फत आज वेगवेगळ्या योजना आमच्या महिला करतात आणि नाही म्हणलं तर 200 ते 250 महिला त्याचा उपयोग करून घेतात। आज ह्या माझ्या इथे बाजूला जो तानाजी माळसे गार्डन आहे तिथे आम्ही लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य ते खेळणी लावलेली आहेत, जेणेकरून आपले जे लहान मुलं त्यांचा व्यायाम झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही खेळणी लावलेली आहेत। आज माझा उद्दिष्ट एकच आहे, आज मी निवडणूक आज तुमच्यासमोर येत आहे फक्त नवीन योजना करण्यासाठी। जे गार्डन आहेत त्यांचा एक चांगल्या पद्धतीने गार्डन माझ्या या इथल्या नागरिकांना झाला पाहिजे। शेवटी या नगरपालिकेत त्या टॅक्स भरतात, त्या टॅक्सच्या लोकांनी इथे त्यांना सुविधा मिळण्यासाठी मी रात्रभर प्रयत्न करतोय आणि जे आज माझा तो दुसरा एक स्वप्न आहे। इथे माझ्या बाजूला एक तलाव आहे, गावदेवी तलाव आहे। त्या तलावामध्ये मी 2000 पूर्वी ज्यावेळेला निवडून आलो होतो तिथे त्यावेळेला तिथे मी कारंजा फाउंटन लावला होता आणि एक कलरचा फाउंटन लावला होता आणि बोटिंग ठेवली होती आणि ते आता कुठल्याही प्रकारचे सगळे बंद झाले आहेत। मला परत नागरिकांनी निवडून देतीलच आणि मी त्या भागाचा एक तलावाचा चांगला प्रकारचा विकास माझ्या मनामध्ये ठेवून दिलं। तिथे परत फाउंटन लावायचा, तिथे कशा पद्धतीने आज नवीन तरुण पोरं आहेत त्यांना सेल्फी पॉईंट कसा होईल अशा पद्धतीने माझा विचार आहे आणि हेही जे आज इथे डी-मार्ट आहे आणि रेल्वेला जाणार आहे। इथे आता आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी एक ब्रिज केला पायवाटा जाण्यासाठी, एक लोकांना जाण्यासाठी डी-मार्टला जाण्यासाठी। इथे भरपूर या रेल्वेच्या ठिकाणी तिथे ॲक्सिडेंट झाले होते, पण वामनदादा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या लाडले उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नांनी आता तो ब्रिज झाला आहे आणि त्या ब्रिजवरून लोक कुठल्याही प्रकारचा त्यांना पूर्वी आमच्या इथनं जाताना डी-मार्टला जाताना 200 वेळ लागायचे, पण आता कुठल्याही नागरिकाला खिशाला कुठल्याही त्यांना अजिबात पैशाची झळ लागत नाही अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे। जो ओव्हरब्रिज आहे तो एक माझ्या मनातला करायचा आहे, कारण का लोकांना येण्यासाठी पश्चिम आणि पूर्वेकडे जाण्यासाठी एक ब्रिज झाला
आणि आता कर्जत आपला जिथे जो आता हवे रस्ता आहे तुमचा पनवेलला जाण्यासाठी तो जवळजवळ 2 ते किलोमीटर अंतर आहे आणि हा ब्रिज झाला तर इथल्या ह्या संपूर्ण भागातल्या ज्या मुलांचा आणि माणसांचा जाण्याला जो पनवेलला जाणार जो रस्ता आहे त्याला तो जॉईन केला तर इथल्या नागरिकांचा किंवा कर्जत असेल किंवा तुमचा मुरबाड असेल किंवा बदलाव शहराच्या लोकांना फार ते सोयीस्कर पडणार आहे. हा एक हेतू माझा आहे आणि तो मी नक्कीच पूर्ण करणार कारण आमच्या या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्याकडे कुठलाही काम घेऊन गेल्यानंतर माननीय आमचे आपले वामनदादा महातेर यांच्याकडे काम घेऊन ते कुठल्याही प्रकारचं काम करतात हेच आमचं आहे. आणि आज मला तुम्हाला खरोखरच विनंती करतोय तर या मला निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 12 मध्ये मला जी उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्याबरोबर हर्षदा आवी पातकर अशा आपला हर्षदा आवी बोपी यांना तिकीट दिलेले आहे आणि आम्ही दोघंही पॅनलमध्ये आहेत. मी संपूर्ण माझ्या मतदारांना आवाहन करतोय का तुम्ही आम्हाला दोघांनाही प्रचंड मतांनी निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद. बरं, इथल्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक 12चा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? गेली 10 वर्ष इथे विरोधी पक्षाची नगरसेविका होती. कधीही मॅडम ती ह्या आपल्या त्यांना आपण कारण की आपण शिवाजी महाराज आपण शिकले कुठल्याही महिलेला कुठल्याही आपण बोलता येत नाही पण शेवटी आमची ती भगिनी 10 वर्ष निवडून आले पण ती कुठल्याही प्रकारचा कुठल्याही फिरली नाही कुठला विकास केला नाही आणि कुठल्याही प्रकारची कुठल्याही महिलेला कुठलीही योजना आणून दिली नाही. अशा पद्धतीने तिथं कुठला काही योजना झालं नाही वाढचा विकासच झाला नाही या वाढचा. बरं, आता सध्या ह्या वार्डच्या विकासासाठी तुम्ही आज कुठली मुद्दे घेऊन आज मतदारांसमोर जाता? मी माझ्या बहिणींसाठी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथजी शिंदे आहेत आणि अजितदादा पवार आहेत आज महिलांसाठी त्यांनी एक असा मी जी बचत गटाची आपला संस्था स्थापन केली त्याच्या माध्यमातून महिलांना रोजगार कसा मिळेल ही योजना माझ्या मनातली आहे आणि त्या माझ्या बहिणींना कशा काय त्यांच्या स्वतःच्या पायावर ही योजना माझी नक्की पूर्ण करणार आहे. संजय गायकवाड यांनी सांगितलंच या प्रभागाची सध्या परिस्थिती काय आहे आणि ह्याचा कायापालट करण्यासाठी ते कशा पद्धतीने कार्य करणार आहेत. मतदार राजा हा सुज्ञ आहे, तो नक्कीच संजय गायकवाड यांच्या पाठीशी उभा राहील. संजय गायकवाड तुम्हाला निवडणुकीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.